आमचा काळ्या सकाळी सकाळी शिकारीच्या शोधात आहे. खूप साऱ्या विविध पक्ष्यांचे आवाज आल्याच्या नंतर तो खूप खुश आहे. त्याच्यानंतर मला हे सुंदर पद्धतीचे बोंड दिसत आहेत. आम्ही याला चिलारीचे बोंड म्हणतो. याला शेळ्या खूप जास्त प्रमाणात खातात. आमच्या डोंगरात हे खूप जास्त प्रमाणात आहे. आता मी माझ्या मशीना डोंगरामध्ये लावण्यासाठी आलोय. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. यावेळेस जे वारं सुटलेलं आहे ते खूप छान आहे, थंड वाटत आहे. परंतु डोंगराला जास्त चालण्यामुळं आणि सतत त्यांना ओरडण्यामुळं मला घाम आलेला आहे. आणि या ठिकाणी आमचा काळ्या खाली नदीच्या दिशेनं जात आहेत. बहुतेक त्या ठिकाणी काहीतरी असेल, परंतु ही मसर त्याला त्या ठिकाणी मुतू देत नाही. तर माणसामध्ये आणि जनावरांमध्ये पण असं चालतं, कुत्र्याला मुतू देत नाहीत. ॲक्च्युली हे डोंगर रांगाचं जे जीवन आहे हे मला खूप जास्त आवडतं. बालाघाटमध्ये अशा पद्धतीची लाईफस्टाईल आहे जिथं तुम्ही सकाळी आपले जनावरं लावू शकता. जर तुमच्या भागाला डोंगर असेल आणि जर तो फॉरेस्टचा नसेल, म्हणजे फॉरेस्टचा असेल परंतु त्या ठिकाणी झाडं वगैरे नसतील, तर तुम्ही हे करू शकता. या ठिकाणी आमच्या इथं आमचे जनावरं डोंगराला जातात. एखाद्या झाडाला फुलं पाहायला मिळतात. बहुतांशी आता चिलारीला बोंड लागलेले आहेत, ज्या शेळ्या येथेचे खातात. त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीचं झाडं लावण्यात आलेले आहेत. सीताफळीची, चिलारीची झाडं आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. हां, ज्या ठिकाणी बिलकुलच माती नाही अशा ठिकाणी मात्र आपल्याला असं डोंगर पाहायला मिळतो. कारण की जमिनीची जीवरची लेअर आहे ती पावसाच्या पाण्यामध्ये खाली वाहून जात आहे. तर त्याच्यामुळंच चिलारी हे झाड जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही आमची सोने आहे आजच्या ब्लॉग.